जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने रविवारी स्वानंद हॉल येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा, कार्यकर्ता मेळावा आणि पदनियुक्ती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। अंबरनाथ पूर्व व पश्चिम भागातील विविध क्षेत्रातील नागरिक, युवा कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय। अंबरनाथ शहरात भाजप संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात प्रत्येक प्रभागात भाजपची शाखा हा निर्धार व्यक्त करण्यात आला। सार्वत्रिक निवडणुकांनंतरही शहरात भाजपमध्ये सुरू असलेला पक्षप्रवेशाचा ओघ कायम असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। संघटनेची खरी ताकद ही सामान्य कार्यकर्त्यांमध्ये असते आणि प्रत्येक कार्यकर्त्याला नेतृत्वाची संधी मिळाली पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। तसेच शहराच्या विकासासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहनही करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील यांच्या उपस्थितीत विविध मोर्चा, आघाडी आणि प्रकोष्ठांमध्ये सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या पदांची जबाबदारी देण्यात आली। संघटन मजबूत करण्यासोबतच शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम टीम तयार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आलाय। तसेच अंबरनाथ शहरातील पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यावर प्रभावीपणे काम करण्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले। आगामी काळात प्रत्येक प्रभागात शाखा विस्तार करून नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका आणि विकास कामे पोहोचवली जातील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी गटनेते नगरसेवक अभिजित गुलाबराव करंजुले पाटील, नगरसेवक विश्वजित करंजुले पाटील यांच्यासह अनेक नगरसेवक, महिला नगरसेविका, कार्यकर्त्या, युवा पदाधिकारी आणि भाजप समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांचे तसेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। सोहळा संपन्न झाला, काय बोलाल त्याबद्दल? निवडणुका झाल्यापासून या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी जे काही काम केलं आणि गेल्या 25 वर्षाची जी सत्ता होती ती कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आणि कामाने उलटून टाकली। त्याच्यानंतर आजपर्यंत मेळावा झाला नव्हता आणि आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, राष्ट्राध्यक्ष भारतीय जनता पक्ष यांच्या आदेशानुसार हा मेळावा घेण्यात आला। जे कार्यकर्त्यांनी निवडणुकीमध्ये काम केलं त्यांना सन्मान करण्यात आलेला आहे।